नमस्कार, मी उज्ज्वला सुटे. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये ब्रेकनंतर पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत. सरांनी वाणिज्य शाखेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे. यासुद्धा आपण अजून सरांकडून माहिती जाणून घेऊया. सर, मला आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेट बँका याच्यामध्ये ज्या संधी आहेत त्याबद्दल काय माहिती सांगा. पहिलेपासून मॅडम कॉमर्स स्टुडंट म्हटलं कोणता पण आपण, तर त्यांचे आईवडीलचा आपण विचार केला की सगळ्यांना आवडते. म्हणजे आम्ही जेव्हा एज्युकेशन घेत होतो तेव्हापासून आईबाबांचा कल जो आहे तो सगळ्यात जास्त आहे की आपला जो स्टुडंट आहे किंवा पाल्य आहे त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करायला पाहिजे. पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठा जो बँकिंगचा नेटवर्क आहे, म्हणजे नंबर ऑफ ब्रांचेस जे सगळ्यात जास्त आहे ते आपल्या इंडियामध्ये आहे सगळ्यात जास्त, म्हणजे ॲज कम्पेअर टू चायना, USA सगळ्या ठिकाणी. 1969 आपल्या देशात बँकिंगचं नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण झालेलं आहे. राष्ट्रीयकरण झालेल्यानंतर स्टुडंटना खूप साऱ्या संधी बँकिंग क्षेत्रात उपलब्ध आहे. आपल्या जे कॉमर्स एज्युकेशनमध्ये करणारे बहुतांश स्टुडंट बँकिंग सेक्टरकडे वळतात. बँकिंग सेक्टर आपण 2 पार्टमध्ये पहिले डिवाईड करू. एक आहे नॅशनलाइज बँक. त्याच्यात आपल्या देशातली सगळ्यात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ती पब्लिक सेक्टर बँक आहे. इट इज अ एंटरप्राइज ऑफ गव्हर्नमेंट. वी कॅन इसको आपण असं म्हणू शकतो की इट इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. SBI सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करते आपल्या सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, त्याच्यानंतर इंडियन बँक, युको बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, अशा सगळ्या बँकिंग सेक्टर आहे. आपण समजा दरवर्षी बँकिंग सेक्टरमध्ये निघणाऱ्या वॅकन्सी म्हणजे जॉबची समजा टोटल लावली तर कमीत कमी 1 लाखापर्यंत जॉब बँकिंग सेक्टर ओव्हरऑल प्रोव्हाइड करते. म्हणजे त्याच्यात आता आपण स्पर्धा परीक्षेपर्यंत आलेलोच आहे. हो. बोलता तर कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ते त्यांनी बँकिंग क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे, तर यासाठी त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? बँकिंग क्षेत्राची जी मॅडम एक्झाम आहे, समजा तुम्हाला गव्हर्नमेंट बँकसाठी प्रिपरेशन करायची आहे तर त्याच्यात 2 एक्झाम असतात. एक असते प्री आणि एक असते मेन्स. तर प्री ही एक्झाम असते, समजा इट इज एक प्रकारची एंट्रन्स एक्झाम आहे, प्रवेश परीक्षा म्हणू आपण त्याला. ती एक्झाम क्वालिफाय केल्यावर आपल्याला मेन्सचा पेपर देता येते. प्री जी एक्झाम आहे ही 100 मार्काची असते आणि मेन्स जी एक्झाम आहे ही 200 मार्काची असते. याच्यात स्टुडंटला इंग्लिश, रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड असे म्हणजे तर्कविज्ञान आपण त्याला म्हणू ॲप्टिट्यूडला, इंग्लिश भाषा आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन स्टुडंटचे खूप स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे त्याला बँकिंगची तयारी करायची असेल तर. मोठे कॅल्क्युलेशन त्यांना बिना कॅल्क्युलेटरचा वापर करता त्याला आलं पाहिजे. आणि बेसिक एखाद्या स्टुडंट, समजा आपला व्हिडिओ जे स्टुडंट्स पाहत आहे, विद्यार्थी पाहत आहे, त्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल आणि तो 11वीपासून करायची असेल तर आपण ज्यांना पहाडे म्हणतो, टेबल्स म्हणतो, वर्गमूळ म्हणतो, हे सगळे स्टुडंटनी समजा 20पर्यंत पहाडे, वर्ग आणि वर्गमूळ करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून पुढे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. नक्कीच सर. आता आपण बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करून बँकिंग क्षेत्रामध्ये आपण नोकरीची संधी मिळवू शकतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की कॉमर्स जेव्हा विद्यार्थी घेतो तर मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हे 2 पद्धतीचं शिक्षण आहे. तर जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा मोठ्या शहरांमध्ये चांगल्या पदावर जाऊ शकतात का? आपण माझं जे करिअर झालं मॅडम ते खूप सारं मराठी माध्यमच्या स्टुडंटसोबतच झालं. आणि आताही म्हणजे 2024ला 23ला आमच्याजवळ समजा 100 स्टुडंटची एखादी क्लास असली तर त्याच्यात 70% स्टुडंट असे असतात जे ग्रामीण विभागातून मराठी माध्यमातून आपली 10वी किंवा 12वी क्लिअर करून आलेले आहे. आणि ग्रामीण विभागाच्या एज्युकेशनमध्ये झालेला सुधार, स्टुडंटला मिळणारा प्रतिसाद म्हणजे इंटरनेट आणि मोबाईल याच्यावरून स्टुडंटचा जे प्रसार झाला आहे त्याच्यावरून ते एकदम व्यवस्थित आपल्या इंग्लिश मिडियमला हाताळू शकतात. आणि चांगलं समजा त्यांना मार्गदर्शन मिळालं तर कॉलेजमध्ये मेरिट पण येऊ शकतात मराठी मिडियमच्या. आता जर बघितलं तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जर संधी उपलब्ध आहे, IT सेक्टरमध्ये सुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे.
पण कुठेतरी मीडियमचा त्यांना इफेक्ट पडतो का? नाही मॅडम, माझा जो अनुभव आहे की काही 5-6 महिने किंवा 1 वर्ष स्टुडंटला थोडंफार जास्त मेहनत करून त्याला कन्वर्ट व्हावं लागते. पण खूप जास्तीत जास्त स्टुडंट याच्यात कन्वर्ट होऊन शिफ्ट होऊन जातात इंग्लिश मिडियमला. कारण आपला जो ग्रॅज्युएशनचा टाईम स्पॅन आहे तो 3 वर्षाचा आहे. पहिला सेमिस्टर जो आहे तेवढा सेमिस्टर त्याला थोडं त्रास जाते. सर, मला आता पुढचा प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की नव्याने आलेल्या स्मॉल फायनान्स बँका ज्या आहेत त्याच्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल? मॅडम, बँकेला लायसन्स देणारी जी संस्था आहे ते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. RBI आपल्या देशातल्या नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक. मागच्या व्हिडिओमध्ये ब्रेकच्या पहिले आपण बोललो की आपल्याजवळ नॅशनलाइज बँकेमध्ये जॉब अवेलेबल्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त समजा आजकाल जे प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहे, प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये आपल्या देशातली सेकंड लार्जेस्ट बँक आहे HDFC बँक. HDFC बँकनंतर आपल्या इथं सोबत ICICI बँक, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक हे प्रामुख्यानं सगळ्यांना माहीत असलेल्या बँक्स आहे. आणि ह्या ज्या बँक्स आहे प्रायव्हेट सेक्टर बँक, ह्या बँकेचा जो विशेष भर आहे तो कस्टमर सॅटिस्फॅक्शनवर आहे. बहुतांश वेळा आपण ऐकलं असेल की जे प्रायव्हेट सेक्टर कमर्शियल बँक्स म्हणतात त्यांना, यांचं जो मेन फोकस आहे तो आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तर आपण कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे ज्यांना गव्हर्मेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे ते IBPSच्या द्वारे नॅशनलाइज बँकेकडून जाऊ शकता किंवा MBA फायनान्स किंवा MBA मार्केटिंग करून प्रायव्हेट सेक्टर कमर्शियल बँकेत पण जाऊ शकतात. तुम्ही जो प्रश्न विचारला मॅडम स्मॉल फायनान्स बँकबद्दल, स्मॉल फायनान्स बँक हे नव्याने तयार झालेल्या बँक आहे. आपल्याला जसं माहीत असेल आपला भारत कृषीप्रधान देश आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला जे स्मॉल फायनान्स असतात म्हणजे खूप कमी प्रमाणात लोन घेणारे लोक, जसं 25,000चं 30,000चं असं छोट्या अमाऊंटचं लोन पाहिजे असेल 50,000 1 लाखापर्यंत, तर त्या पण बँक्स आपल्या RBIने परमिशन दिलेल्या आहे. अशा बँक जास्त करून ग्रामीण विभागात आपल्या ब्रांचेस टाकतात. त्यांच्या शाखेमध्ये छोट्या कास्तकारांना, शेतकरींना, शेतमजुरांना छोट्या अमाऊंटमध्ये लोन दिलेलं जाते. त्यांच्यात प्रामुख्यानं पहिली बँक आहे AU स्मॉल फायनान्स बँक. नियर अबाउट 40,000च्या जवळपास त्याच्यात एम्प्लॉई आहे, म्हणजे तिथं पण रोजगाराच्या संधी आहे. आपल्या अमरावतीत AU स्मॉल फायनान्सची ब्रांच आहे. एक ब्रांच स्टुडंटनी ऐकलं असेल तर इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, अशा खूप साऱ्या स्मॉल फायनान्स बँक पण आहे. याला जोडून मी अजून एक सांगतो, आपल्याच तक्षशिला महाविद्यालयातला आमचा एक विद्यार्थी अक्षय पाटील, त्यानं आपल्या तक्षशिला कॉलेजवरून 11-12 कॉमर्स, त्याच्यानंतर BCom करून शेगाव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून MBA केलं आणि मागच्या 6 वर्षापासून तो बजाज फायनान्समध्ये जॉब करत आहे. तर एक अजून सेक्टर याच्यात ओपन झालं, त्याला म्हणतात NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. NBFC हे जे इन्स्टिट्यूट्स आहे हे बँकिंग व्यवस्थेला पॅरलल म्हणून, समांतर म्हणून काम करतात. जसा सगळ्यांनी जे पण स्टुडंट आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी बजाज फायनान्सचं नाव ऐकलं असेल. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, आजकाल TV मध्ये खूप वेळा ॲडव्हर्टाईज येते. मुथ्थूट फायनान्स, मणिपुरम गोल्ड लोन, ह्या पण बँकिंग व्यवस्थेला समांतर पॅरलल म्हणून काम करतात आणि रोजगार निर्माण करतात. आणि ग्रामीण विभागापर्यंत आमचा एक परतवाड्याचा स्टुडंट आहे युवराज माहुरे म्हणून, तो आता असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून मुथ्थूट फायनान्समध्ये जॉब करत आहे. एक सौरभ जुमडे म्हणून आमचा कठोरा गावातला मुलगा आहे, तो जॉब करत आहे कॅप्री गोल्ड लोन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. आपल्या गुजरातची कंपनी आहे, आपल्या महाराष्ट्रात खूप साऱ्या ब्रांचेस आहे, तिथं पण जॉब करते. म्हणजे आपण जो आतापर्यंत सगळा विषय घेतला, यांना समजा आपण समअप करायचं असलं मॅडम, तर आपल्याजवळ कोणकोणत्या संधी आहे विद्यार्थ्यांना एक वेळा पूर्ण रिकॉल करून देतो. आपल्याजवळ उपलब्ध संधीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे माहीत पडलं की स्टुडंटचा कल खूप आहे वाणिज्य शिक्षणाकडे.
वाणिज्य शिक्षणात आल्याबरोबर त्यांना कोणकोणते सब्जेक्ट शिकावे लागतात, तर सब्जेक्टचे थोडेसे नाव सांगून देतो. एक सब्जेक्ट आहे सचिवाची कार्यपद्धती. अकाउंट्स तर सगळ्यांना माहीत असते की कॉमर्स घेतलं म्हणजे अकाउंट असते. एक आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आणि इकॉनॉमिक्स, असे सगळे सब्जेक्ट त्यांना शिकावे लागतात. आपल्याजवळ जे उपलब्ध संधी आहे त्या संधीमध्ये बँकिंग सेक्टरला आपण 3 पार्टमध्ये डिवाईड करू. नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक आणि स्मॉल फायनान्स बँक. जर आपण या तिन्ही सेक्टरची समअप टोटल केली, बेरीज केली, तर दरवर्षी हा सेक्टर 1 लाखापासून 1,50,000पर्यंत नव्यानं जॉब क्रिएट करते. ग्रामीण विभागात आताही तुम्ही गेले तर खूप साऱ्या बँकच्या ब्रांचेस नाही आहे. म्हणजे फ्युचरमध्ये बँकेचा एक्सपान्शन जेव्हा होईल तर ग्रामीण विभागातल्या स्टुडंटला खूप साऱ्या बँकिंग सेक्टरमध्ये संधी उपलब्ध राहणार आहे. मग तिथून पुढे गेलो तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, जसं एक एक्झाम्पल सांगतो. एखाद्या ग्रामीण विभागाच्या व्यक्तीला ट्रॅक्टर घ्यायचा आहे. ट्रॅक्टरची प्राईज आहे 10 लाख रुपये. तर 10 लाखाच्या फायनान्ससाठी त्याच्याजवळ बँकेचा पण ऑप्शन आहे आणि फायनान्शियल कंपनींचा पण ऑप्शन आहे. तर बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स, L&T फायनान्स, अशा खूप साऱ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, म्हणजे हे बँक्स नसतात पण फायनान्सचं काम करते. याच्यात गोल्ड लोनवाल्या कंपनी पण येते. म्हणजे स्टुडंटला आता खूप कॉमर्समध्येच खूप सारे उपलब्ध संधी आहेत. नक्कीच सर. आता जर नव्याने जे विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत तर यांना आपण शेवटचा संदेश काय सांगणार? शेवटचा संदेश तर यावर्षीच्या ॲडमिशन मुळे स्टुडंटला माहीत पडला आहे मॅडम. जसं आपण सुरुवातीला बोललो की 52% ऑफ द स्टुडंट टेकन द ॲडमिशन इन द फील्ड ऑफ कॉमर्स. 52% स्टुडंटनी कॉमर्स फील्डला निवड दिल्याबरोबर हा शिक्कामोर्फत झाला आहे की सगळ्यात जास्त स्टुडंटला कल वाणिज्याकडे आहे. वाणिज्य शिक्षण वाढण्याच्या मागे मला असं वाटते मॅडम 2 कारण. असं शिक्षण दिवसानुदिवस महाग होत चाललेलं आहे. वाणिज्य शिक्षण स्टुडंटच्या आईवडिलांना पुरणारं आहे. याच्यात सायन्स एवढं खर्चिक नाही आहे. एक आपल्या सोसायटीमधला जो मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास पॅरेंट आहे ते इझिली अफोर्ड करू शकेल. एकदम पुरणारं असं शिक्षण असल्यामुळे स्टुडंट या सेक्टरमध्ये येतात. आणि एवढा आपण हमखास दावा करू शकतो स्टुडंटला, वाणिज्य शिक्षणातला कोणताही स्टुडंट ज्याला आपण म्हणतो सुशिक्षित बेरोजगार राहू शकत नाही. त्याच्याजवळ आपल्या अमरावतीसारख्या छोट्या शहरात मॅडम डीमार्टमध्ये 125 ऑन रोल म्हणजे पे रोलवर असलेले एम्प्लॉईज आहे. तापडिया सिटी सेंटरसारखे मॉल्स आपल्या इथं झाले आहे. आपल्या अमरावतीला अटॅच नांदगाव पेठ MIDC आहे. कोणताही बिझनेस म्हटला की तिथं तुम्हाला बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी एक अकाउंटंट लागणार आहे. तो बिझीलँड सिटीलँडमधला एखादा व्यापारी असो, की एखादा 2 व्हीलर 4 व्हीलरचा शोरूम असो, की तो एखादा स्कूल कॉलेज किंवा हॉस्पिटल असो. विद्यार्थ्यांना शेवटचा संदेश आपला मॅडम जसा तुम्ही विचारलं तर शेवटचा संदेश हेच राहील की वाणिज्य शिक्षणात जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल तर वाणिज्य शिक्षणात तुम्हाला रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहे. आईवडिलांची पहिली इच्छा असते की आपला पाल्य शिक्षण झाल्याबरोबर जॉबवर लागला पाहिजे. तर याचे आमच्याजवळ असंख्य असे उदाहरण आहे की 21व्या 20व्या वर्षीपासून तुम्हाला रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं की कोणताही असा बिझनेस नाही, एखादा हॉस्पिटलपासून तर मोठी मल्टीनॅशनल कंपनीपर्यंत, एखाद्या फॅक्टरीपासून होलसेलरपासून रिटेलरपर्यंत सगळ्यांना अकाउंट्स मेंटेन करणं कंपल्सरी आहे. आणि आपला कॉमर्सचा विद्यार्थी बिझनेसचे अकाउंट्स प्रॉपरली मेंटेन करू शकते. म्हणून आपल्याला उपलब्ध संधी खूप साऱ्या कॉमर्स क्षेत्रात आहे. नक्कीच सर. खूप छान मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण आलात, आम्हाला आपला अमोल वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद सर. आणि सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, नक्कीच सरांचं मार्गदर्शन हे अमोल असं मार्गदर्शन आहे. सरांनी सांगितले की सामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी आहे
ते जे शिकले वाणिज्य शाखेमध्ये तर ते सुशिक्षित बेरोजगार असा धब्बा घेऊन फिरणार नाही. कारण आता बघितलं तर फायनान्स क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि नक्कीच वाणिज्य शाखेतले विद्यार्थी हे पैशाचं नियोजन करणारे विद्यार्थी असतात आणि माणसाजवळ पैसा हा जन्मापासून मृत्यूपर्यंत असतोच. त्यामुळे वाणिज्य शाखेतल्या विद्यार्थ्यांनी या शाखेमध्ये यावं, एज्युकेशन करावं. सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलंच आहे. संपूर्ण तर्फे आपले सगळ्यांचे आभार आहे. चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि न चुकता शेअर करायला विसरू नका.